तर आता या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे। मात्र पाकड्यांची मुजोरी काही कमी व्हायला तयार नाहीये। पाकड्यांनी पुन्हा गोळीबार करत कुरापत काढली आहे। नेमकं सीमेवर घडतंय तरी काय आणि भारताने हे पाकड्यांना कसं उत्तर दिलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधनं। भारताच्या युद्धाभ्यासानं पाकिस्तान गांगरला। एलओसीवर पाकड्यांचा गोळीबार। शत्रूची आता खैर नाही। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची नांगी ठेचण्याचा संकल्प केलाय। राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू आहे, तर राफेल आणि सुखोई विमानांचा आक्रमण अभ्यास आता शेवटच्या टप्प्यात आहे। भारतीय हवाई दलाच्या युद्धाभ्यासामुळे कराचीसह पाकिस्तान नेस्तनाबूत होण्याची भीती पाकिस्तानला सतावतीये। त्यातच दगाबाज पाकड्यांनी पुन्हा एलओसीवर गोळीबार करत आपली लायकी दाखवून दिली आहे। भारतानंही शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलंय। विशेष म्हणजे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीही सीमेवर दाखल झालेत। त्यामुळे पाकड्यांना जन्मभराची अद्दल घडवण्याचा निर्धारच आता भारतानं केलाय आणि हीच युद्धाची नांदी ठरू शकते। जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढलाय। पाकिस्ताननं एलओसीवरील सैन्य वाढवलंय। पाकिस्ताननं सैन्याला बंकरमधून भारतावर नजर ठेवण्याचे आदेश दिलेत। रावळपिंडी हेडक्वार्टरला अलर्ट राहण्याचे आदेशही देण्यात आले। मात्र पाकड्यांनी कितीही उड्या मारल्या तरी भारताच्या ताकदीपुढे ते निष्प्रभ ठरणार हे निश्चित आहे। एलओसीच्या जवळ भारतीय वायुसेनेने आपलं एक्सरसाइज आक्रमण हे सुरू केलेलं आहे। एक्सरसाइज जेव्हा होते तेव्हा हे एअरक्राफ्ट आपल्या हवाई जहाजनी खालती जमिनीवरती जे ठिकाण असतात त्यांना मारणं ह्याची प्रॅक्टिस करतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रॅक्टिस करणं आवश्यक असतं। प्रिपेअर्डनेस ऑफ द वॉर ह्याला म्हणतात। समोरासमोर युद्ध करण्याची धमक नसलेल्या पळकुट्या पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पोसून पहलगाम हल्ला घडून आणला हे स्पष्ट आहे। त्यामुळे भारताकडून होणाऱ्या कारवाईचा धसका पाकिस्ताननं घेतलाय। एलओसीवर गोळीबार करत पाकिस्ताननं आपला नापाक मनसुबा दाखवून दिलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विराम कराराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। भारतानं हा करार रद्द करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून द्यावी असा सूर देशभरातून उमटतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।